नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्यावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी महापालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करण्यात आलं. हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत संबंधितावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी महापौर हे आपल्या कक्षामध्ये कामकाज करत असताना त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका समाजकंटकाने केला. या संदर्भात नवामोंढा पोलीस स्थानक या ठिकाणी गुरुवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेनंतर शुक्रवारी संतप्त झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन ठेवून निषेध व्यक्त केला. काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी हल्ल्याचा निषेध नोंदवत प्रशासन आणि पोलिसांकडे दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनाची माहिती मिळताच महापौर सय्यद इक्बाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच महापालिकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहावे यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना शांतता राखण्याचे आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. महापौरांच्या विनंतीला प्रतिसाद देत कर्मचारी संघटनेनं काम बंद आंदोलन स्थगित केलं आणि नियमित कामकाज पुन्हा सुरू केलं. यावेळी कर्मचारी संघटनेचे नासेर खान, अनुसाबाई जोगदन, के भारसाकळे, अभिजित कुलकर्णी, जालिंदर कांबळे, नजम खान, मनोज गहिलोत यांच्यासह मोठ्या संख्येनं महापालिका कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान महापौरांवरील हल्ल्याच्या घटनेतील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कर्मचारी संघटनेने प्रशासन आणि पोलिसांकडे पुन्हा एकदा केली असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महापालिका कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेबाबत बोलताना महापौर सय्यद इक्बाल म्हणाले, त्यांनी पूर्णतः महापालिकेचं कामकाज बंद केलं होतं. मी त्यांना म्हणलो बा आपले जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे, 4.5 लाख जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे. पूर्णतः काम बंद झालं. मी त्यांना रिक्वेस्ट केलं, त्यांनी माझी रिक्वेस्टला मान देऊन आता पूर्णतः काम पण सुरू झालेलं आहे. आपले आपले कामाला ते निघालेले आहे. आता आम्ही जवळपास त्याची अपडेट घेतली. काल त्यांच्यावर 1-2 गुन्हा दाखल झाले अगोदरच. आमचे जे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी त्याच्यावर एक केस पण दाखल केलेला होता. त्याला असं वाटलं की ते केस मी दाखल केलेला त्याच्यावर, त्या अनुषंगाने ते माझ्यापाशी आलतं आणि दुर्दैवाने जे घटना घडली नाही आणि सर्वत्र सुखरूप आहे सर्व. परभणी शहरातील ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने मॉडिफाय सायलेन्सर लावून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बुलेट दुचाकी विरोधात विशेष मोहीम राबविली आहे. या कारवाई दरम्यान 5 बुलेट दुचाकींचे मॉडिफाय सायलेन्सर काढून संबंधित वाहन चालकावर प्रत्येकी 1000 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई परभणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम, चालक अनिल गायकवाड आणि सिद्धू मुंडे यांनी संयुक्तपणे केली. सदर मोहीम पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे. नियमबाह्य मॉडिफाय सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण वाढत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर शहर वाहतूक शाखेकडून सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी स्पष्ट केले. तसेच वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून नियमबाह्य सायलेन्सरचा वापर टाळावा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील वाहतूक शाखेच्या वतीनं देण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.